सध्या वरळीतली ही दृश्य आपण पाहतोय। पंकजा मुंडेंचं त्यांच्या समर्थकांनी अभिनंदन केलेलं आहे। त्यांना हार घालत पुष्पगुच्छ देत समर्थकांनी त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत। आपण पाहतोय या ठिकाणी पंकजा मुंडेंचं विधान परिषदेवर पुनर्वसन खरं तर भाजपकडून करण्यात येते आणि त्याच पार्श्वभूमीवर त्यांच्या समर्थकांमध्ये हा उत्साह सध्या पाहायला मिळतोय। सकाळपासूनच खरं तर वरळीतल्या त्यांच्या निवासस्थानाबाहेर समर्थकांनी गर्दी केलेली होती। जोरदार घोषणाबाजी त्यांच्या कार्यकर्त्यांकडून केली जात होती आणि आता या सगळ्या कार्यकर्त्यांनी त्यांना अभिनंदन करण्यासाठी इथे गर्दी केलेली आहे। हम तुम्हारे साथ हैं, हम तुम्हारे साथ हैं, मुंडे से अमर है, मुंडे से अमर है, महाराष्ट्र की वागिनी, महाराष्ट्र की वागिनी, फोटो कौन घेतो? जिंदाबाद 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 या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेत आमचे प्रतिनिधी गिरीश कांबळे यांच्याकडून। गिरीश, काय सांगाल? अतिशय आनंदाचं वातावरण सध्या पंकजा मुंडेंच्या या कार्यकर्त्यांमध्ये दिसतंय। काय सध्या त्यांच्या भावना आहेत, काय अधिकची माहिती आहे? लोकसभेच्या पराभवानंतर पंकजा मुंडे यांचं राजकीय पुनर्वसन भाजपकडून केलं जात आहे। विधान परिषदेसाठी त्यांना पंकजा मुंडे या मुंबईतील त्यांच्या कार्यालयात पोहोचले आहेत। या ठिकाणी मोठे प्रमाणात समर्थक आहेत ते पंकजा मुंडे यांचं स्वागत करण्यासाठी त्यांच्या कार्यालयात पोहोचलेले आहेत। पुष्पगुच्छ, पुष्पहार असेल यासह जोरदार घोषणाबाजी करत पंकजा मुंडे यांचं स्वागत कार्यकर्ते करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। 2009 नंतर या ठिकाणी बघतोय की विधान भवनात ते येत आहेत, त्यामुळे एक मोठा उत्साह या ठिकाणी कार्यकर्त्यांमध्ये जमलेला आहे। त्यामुळे घोषणा या ठिकाणी कार्यकर्ते आहेत देत आल्यापासून कार्यकर्ते आहेत घराबाहेर। अगदी नक्कीच धन्यवाद गिरीश दिलेल्या या माहितीसाठी। आपण पाहतो एकूणच पंकजा मुंडेंचा लोकसभेमध्ये खरं तर पराभव झालेला होता आणि त्यानंतर त्यांना ही जी विधान परिषदेची संधी मिळालेली आहे त्या पार्श्वभूमीवर या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साहाचं आनंदाचं वातावरण आहे। आपण पाहतोय वरळीतली ही दृश्य सध्या आहेत बीडमधून। पंकजा मुंडे यांचा खरं तर लोकसभेमध्ये पराभव झालेला होता। राष्ट्रवादी पवार पक्षाच्या बजरंग सोनवणे यांनी त्यांचा पराभव केलेला होता आणि या ठिकाणी आता पुन्हा एकदा भाजपकडून विधान परिषदेची त्यांना संधी मिळालेली आहे आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर त्यांच्या समर्थकांमध्ये सध्या उत्साहाचं वातावरण आहे। प्रचंड मोठ्या संख्येने खरं तर पंकजा मुंडेंचे कार्यकर्ते महाराष्ट्रभरामध्ये आहेत आणि त्यांचा पराभव झाल्यामुळे धक्कादायक म्हणजे आत्महत्या सुद्धा अनेकांनी केल्या होत्या। पाहायला मिळत होता राजकीय पुनर्वसन याला वारंवार विरोधक टीका करतायत की फक्त हे सगळं म्हणजे नुकसान झालं म्हणून आता पंकजा मुंडे आठवत आहेत। काय उत्तर आहे विरोधकांना? सर्वप्रथम मी आज या दिवसाची सुरुवात सकारात्मकतेने करू इच्छिते। मी आत्ताच सिद्धिविनायकाचं दर्शन घेऊन आले आणि त्याच्यानंतर मी दर्शन घ्यायला आले ते या लोकांचं ज्यांनी कधी एक क्षण देखील मला स्वतःपासून स्वतःच्या हृदयापासून दूर ठेवलं नाही। माझ्या सगळ्या वाईट चांगल्या सगळ्या काळात हे माझ्यावर राहिले, त्यांचं दर्शन घेतलं। आता मी माझ्या आईचं दर्शन घ्यायला चालले आहे आणि त्याच्यानंतर मी नॉमिनेशन फाईल करायला चालले आहे। मी माझे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाशजी नड्डा, त्याचबरोबर आमचे नेते अमितभाई शहा, आमच्या देशाचे नाही जगाचे नेते आदरणीय नरेंद्रजी मोदी, आमच्या राज्याचे नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस, आमचे प्रदेशाचे अध्यक्ष आदरणीय बावनकुळेजी, आमच्या टीममधील सदस्य सुधीर भाऊ, विनोद तावडे, रावसाहेब दानवे, आमचे सगळे टीम, शिवप्रकाशजी, आमचे प्रभारी भूपेंद्रजी यादव, आशिष शेलार, सर्व टीम मेंबर्सचे पण खूप आभार मानते की ज्यांनी हे नाव माझं सुचवलेलं आहे। ठीक आहे, प्रतीक्षा करावी लागली लोकांना, पण जे मला हवं
होतं त्याहीपेक्षा जे लोकांना हवं होतं ते राजकारणात करायचं असतं आणि आज लोकांना हवंय ते झालंय, याचा मला आनंद आहे. मी सर्वांचे आभार मानले. खरं तर पराभव झाल्यानंतर खूप टोकाचे पाऊल काही कार्यकर्त्यांनी उचलले, आत्महत्या देखील झाल्या आणि वातावरण खूपच झालं होतं. आज एकदम उत्साह पाहायला मिळतोय. काय नेमकी त्यांची आठवण कशी करा? माझा आज जे काही जीवनामध्ये मला मिळणार आहे ते मी त्या 5 जीवांच्या चरणी अर्पण करते, ज्यांनी केवळ या कल्पनेनी स्वतःचा जीव दिला. आणि आज ते असते तर ते इथे घोषणा दिली असते, आणि आज ते नाही, त्याचं मला खूप शल्य राहील. त्यांना हे समर्पित मी करते. आम्ही नेहमीचा प्रश्न हा आहे, आज कसं बघताय? खरं तर मागचा पराभव आणि त्यानंतर म्हणजे प्रत्येक संघर्षात मुंडेसाहेब असतातच, पण आज पुन्हा एकदा तुम्ही विधान परिषद पाहायला मिळाल, ह्या सगळ्याबद्दल काय म्हणतोय? मुंडे साहेब तर आहेच आहेत, या सगळ्यांच्या घोषणात आहेत, त्यांच्या सगळ्यांच्या परिश्रमात आहेत, त्या माझ्या परिश्रमात आहेत, आमच्या सगळ्यांच्या संस्कारात आहेत, ते तर सदैव राहते. आणि आज मी माझ्या कार्यकर्त्यांनी जे माझ्यासाठी केलं त्याला, आणि ज्यांनी स्वतःचा प्राणही दिला, त्या सगळ्यांना हे समर्पित करते. आणि मी सर्व ज्येष्ठ नेत्यांचे आणि सर्वांचे परत एकदा आभार मानते. आता फार बोलायला मला शब्द नाही, कारण मी फॉर्म नाही भरला वेळेत, तर ते राहून जाईल. थँक्यू. तर आपण पाहिलं पंकजा मुंडेंनी आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत. त्यांच्या काही समर्थकांनी खरं तर आत्महत्या केल्या आणि ही अतिशय दुर्दैवी बाब असल्याचं त्यांनी म्हटलंय. आणि त्यांना या सगळ्या पार्श्वभूमीवर मी हे सगळं समर्पित करते असंही पंकजा मुंडे म्हणाल्या.